महाराज सांगू लागले अजून काय महत्वाचं आहे तर तो महत्वाचा आहे भस्म. शिवपूजनामध्ये भस्माला फार महत्व आहे. भगवान शिव आपल्या अंगावर भस्म धारण करतात म्हणजे आपला उपदेश करतात. काय उपदेश करतात की बापांनो जी जी गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे, जी जी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला डोळ्यांना दिसते, एक ना एक दिवस त्या प्रत्येक गोष्टीची माती होणार आहे, म्हणजे तिची राख होणार आहे. एवढ्या शरीराला नटवतो सजवतो, ज्या शरीराचे लाड पुरवतो, या शरीराचं सुद्धा काय होणार? भस्मांतमिदं शरीरम. या शरीराचा सुद्धा भस्मच होणार आहे. महादेव त्याच्यातून उपदेश करतात आपल्याला. म्हणून आपल्या ललाटावर त्रिपुंड लावला पाहिजे. का लावला पाहिजे? कारण ज्याच्या ललाटावर त्रिपुंड आहे महादेव त्याच्या शरीराचं रक्षण करतात. ज्याच्या ललाटावर त्रिपुंड आहे भगवंताची कृपा दृष्टी त्याच्यावर नजर असते देवाची. म्हणून नेहमी ललाटावर त्रिपुंड भस्म धारण केला पाहिजे. ज्याच्या शरीरावर भस्म धारण केला त्याच्या अंगावर वाईट शक्ती एनर्जी काम करीत नाही, वाईट ऊर्जा त्याला स्पर्श करीत नाही, भूत पिशाच इत्यादी बाधा त्याला होत नाही, करणी कावटाळ प्रकार त्याला होत नाही, जो अंगावर भस्म धारण करतो त्याला. म्हणून आपले वीरशैव लिंगायत बघा, लिंगायतामध्ये श्रेष्ठ, शिवभक्तामध्ये अग्रगण्य, म्हणून शैवामध्ये त्यांना वीर म्हटलेलं आहे. नेहमी 24 तास कपाळावर त्रिपुंड धारण केलं, त्याच्याशिवाय पाणीही ग्रहण करू नये असं शिवशास्त्र सांगतं. भस्माशिवाय पाणीही पिऊ नये, भस्माशिवाय अन्न ग्रहण करू नये हे शिवशास्त्र सांगतं. आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. म्हणून आपले लिंगायत धर्मीय बघा 24 तास कपाळावर त्रिपुंड, शैवामध्ये वीर, कपाळावर त्रिपुंड आणि गळ्यामध्ये इष्टलिंग. महादेवाला आपल्या हृदयामध्ये धारण करून, गळ्यामध्ये धारण करून फिरतात. लिंगायताची आपले पोरं गंध लावायला असतात, पण लिंगायताची मुलं कॉलेजला जरी गेले तरी सुद्धा हातात त्रिपुंड लावून जातात. आपला धर्म, आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. आपल्या धर्माचा आपल्याला मूळ अभिमान असला पाहिजे. आपल्या संस्कृतीचा आपल्याला कोणी अनपड म्हणलं तर चालेल, गवार म्हटलं तरी चालेल, पण आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे. आपण आपल्या धर्माचं रक्षण करू तर धर्म आपलं रक्षण करी. धर्म रक्षती रक्षित आहात. तुम्ही धर्माचं पालन करणार, धर्माचं रक्षण करा तर धर्म तुमचं रक्षण करील. म्हणून कपाळावर नेहमी त्रिपुंड धारण केला पाहिजे. भस्माचं फार महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं. सर्व गुणकारी युक्त भस्म आहे. जो व्यक्ती सकाळी त्रिपुंड लावून घरातून बाहेर पडतो त्याचं कोणतंच काम रोखत नाही. पूजन करताना, शिवपूजन करताना जर कपाळावर भस्म नसेल तर ते शिवपूजन मान्य होत नाही. म्हणून भस्म लावीत जा, चंदन लावीत जा, आणि त्याला एक नका का लो पापा हो, पण कुंकवाचं बोट तरी चिटकी जा कपाळाला. नाही तर ती टिकली तर टिकली, पडली तर हुकली. कुंकू लावल्यानं माणसाचं आयुष्य वाढत असतं मालकाचं. जिला वाटतं आपल्या मालकाचं आयुष्य वाढवतील तर चिटकी जावी तर खाली, आणि जिला वाटतं लवकर ती नुसती टिकली लावायची. जेवढं कुंकू पाहिले बघा, आता आमच्या आजी पाडळकर आजी ठसठशीत कुंकू, हे मस्त भारी, किती कपाळाला शोभून दिसतं. ही टिकली दिसत बी नाही कधी कधी. कधी मालक निघले, कधी आरशाला, कधी भिताडाला, कधी बाथरूमच्या भीतीला, कधी कपाटाच्या आरशाला. बरं बरं एखादी मालक जर बाथरूमच्या पाईपात गेलेत वाहून बी जातात. आपली संस्कृती श्रेष्ठ आहे म्हणून गर्व से कहो हम हिंदू है. भगवान परमात्म्यानं 24 अवतार आपल्या धर्मात धारण केले. दुसऱ्या धर्मात देव जन्माला आला नाही, आपल्याच आला. अरे ज्या धर्माचं स्वयं रक्षण महादेव करतात आणि ज्या धर्माला स्वयं महादेवानं जन्माला घातलंय, ज्याच्यापासून आज सनातन वैदिक धर्म उत्पत्तीला आला, देवादिदेव महादेव त्याचे आपण लेकर आहेत. म्हणून आपल्या धर्माचं आपण रक्षण केलंच पाहिजे.
लेकरं शाळेत जाताना ज्या शाळेत लेकरांना कपाळाला गंध लावून देत नाही त्या शाळेतून लेकरं काढून घ्या. काय होत नाही, काय पाप लागत नाही, दुसऱ्या शाळेत टाका. जिथं आपल्या लेकरांना हातामध्ये धागा बांधू देत नाही त्या शाळेतून काढून घ्या लेकरं, दुसऱ्या शाळेत टाका. बाकीचे आपल्या धर्माचं पालन स्वतः मात्र करतात, पण आपल्या धर्माचा आपण अभिमान दाखवू लागलो की लोकांना सहन होत नाही. आपले विचार करा, आपले लेकरं ज्या शाळेत जातात तिथं पसायदान होतं का? आपले लेकरं ज्या शाळेत जातात तिथं प्रार्थना होती का? आपले लेकरं ज्या शाळेत जातात तिथं कृष्ण जन्माष्टमी रामनवमी साजरी होती का? दुसरे सण साजरे होतात? अरे आपली धर्म, आपला संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. कशी संस्कृती आपली आहे? आपली संस्कृती कोणती आहे? महाराष्ट्र भूषणाची संस्कृती. अरे ज्या धर्माकरता छत्रपती शंभूराजांनी, आता आपण सर्वांनी छावा चित्रपट पाहिला असेल, नसन पाहिला तर पाहायला जा. कारण मी कधी सिनेमा पहा असं म्हणत नाही, पण जिथून आपल्या धर्माचं रक्षण होतं, आपल्या राजाने आपल्या करता काय केलंय हे जर पाहायचं असेल तर एकदा छावा चित्रपट बघा. किती कठोर काळजाचा माणूस असेल, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 40 दिवस माझ्या मालकाचे, स्वराज्याच्या धाकल्या मालकाचे काय हाल केले. शरीराचे लचके तोडले, मीठ चोळलं, सळ्या घालून त्या ठिकाणी नेत्र काढले, जिव्हा काटली, शिर कापून तलवारीवर फिरवलं, पण माझा राजा झुकला नाही. माझा राजानं माझ्या धर्माच्या अभिमानानं मान खाली घातली नाही. त्या छाव्याचे आपण उत्तराधिकारी आहोत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा, दर्या दर्यातून नाद गुणुदे महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा 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 महाराष्ट्र माझा. हे सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो शंभू राजा. दर्या दर्यातून नाद गुणुदे महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. स्वराज्याच्या धाकल्या मालकाने आपल्या प्राणाची आहुती दिली, पण वाकले नाही दुसऱ्या पुढं. म्हणून आपण त्यांच्या धर्मात जन्माला आलो, हा आपल्याला अभिमान असला पाहिजे. गर्व से हे कहो हम हिंदू है, गर्वानं म्हणावा आपण हिंदू आहे. माणसाला आपल्या धर्माची, आपल्या आचरणाची आपल्याला अभिमान असला पाहिजे, आणि आपण आपल्या धर्माचं पालन केलंच पाहिजे, काटेकोरपणे केलं पाहिजे. म्हणून धर्म सांगतो ना, लावायचा त्रिपुंड तर लावायचा. का लावायचा कारण विचारायचे नाही, कारण सांगायला गेलं तर खूप आहे. म्हणून आपल्या धर्माची जाणीव आपण ठेवला पाहिजे. लाटाला मस्त त्रिपुंड लावायचा, चंदन लावायचं, कुंकू लावायचं थाटामध्ये. भस्म लावतात, महादेव उपदेश करतात आपल्याला, भस्मांतम इदं शरीरम. भस्माला आपल्या धर्मामध्ये एवढं श्रेष्ठ सांगितलं, एवढं श्रेष्ठ सांगितलं. या भस्मामुळं त्या ठिकाणी नवनाथ संप्रदायामध्ये गोरखनाथांचा जन्म झालाय. बघा काय झालं. एक दिवस भिक्षाटन करण्याकरता कोण, मच्छिंद्रनाथ महाराज एका नगरीमध्ये आले. दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात. दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी
पर्वतात त्यांची भाषा हे लईच निराळी त्यांची भाषा हे लईच निराळी बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली 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 न बाबा बोलतो बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली 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 मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षाटन करण्याकरता एका नगरीमध्ये जातात. आवाज दिला, चिमट्याचा निनाद केला, आदेश भगवती भिक्षां देहि. झोळी समोर केली आणि त्या वाड्यातल्या बाईची वाढण्याकरता येणार ती म्हणली, महाराज का डोळ्यात पाणी आलंय म्हणे बाई तुझ्या. अरे मी भिक्षा मागायला आलो तुझ्या डोळ्यामध्ये पाणी म्हणे. महाराज मी तुम्हाला भिक्षा वाढवू शकत नाही म्हणे. का माझ्या पोटी संतती नाही. मी कुठंतरी ऐकले म्हणे मी पुत्रिक बाईंना भिक्षा वाढू नाही म्हणून मी काय तुम्हाला भिक्षा देत नाही. तुम्ही असं नसतंय. पण ठीक आहे तू दुःखी आहेस ना म्हणे, तुला मी पुत्र त्या ठिकाणी होण्याचं प्रसाद त्या ठिकाणी प्रदान करतो. आणि नाथाने काय केलं, भगवान शिवाचा भस्म झोळीमधून काढला, बाईच्या हातावर ठेवला, सांगितलं हा भस्माचा प्रसाद तू ग्रहण कर. आणि भस्माचा प्रसाद ग्रहण केल्याच्या नंतर तुला पुत्र संतती प्राप्त होईल. आणि आतापासून 12 वर्षानंतर मी पुन्हा याच गावामध्ये भिक्षा मागण्याकरता येईल. आता तुझ्याकडून भिक्षा नेत नाही, पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस माझी झोळी रिकामी जाणार नाही. महाराज तिथून निघून गेले. बहीण असा भस्मा हातावर घेतला, अशा हातावर घेऊन त्या भस्माकडे पाहत बसली. तिची बहीण गावात दिलेली होती. 2-4 इळाच्या चक्रा. आक्का काय करती, ताई काय करते, आक्का काय करते, दिवसभर 2-4 चक्रा तिच्या. जरी गावात बहीण दिलेली असली लय बाऱ्याचा जाऊ नये, क्योंकि बार बार एक ही जगह पर जाने से इज्जत खराब हो जाती है. अक्का काय घेतलं म्हणे हातावर. अगं म्हणे भस्म एक बाबा आलते म्हणे, त्यांनी हा भस्म दिला म्हणे. भस्म जर खाल्ला तर पुत्र प्राप्त होईल म्हणे. तिने असं कुठं असतात म्हणे, भस्म खाऊन कुठं पोरं होत असतात का. आजकालच्या बाबा लोकांचं काही खरं नाही म्हणे. मग जर तो भस्म खाल्ला बाबा मागं गेली तर आम्ही काय करावं म्हणे. आमच्या तोंडात हाडायला कोण राहायचं नाही. ती म्हण फेकून. आज तिनं फेकलं कुठं, आपण काय करतो फेकून कुठं देतो. गावाकडचे लोक आपला कचऱ्याच्या जिथं राख, चुलीची राख, रश्यानं ते जे फेकून देतो त्या उकिरड्यावर तिनं फेकून दिलं. परिणाम भगवान शिवाचा भस्म मच्छिंद्रनाथाने दिलेला. बाईलाने गर्भधारणा झाली, त्या उकंड्यालाच झाली. भस्म उकंड्याच्या गर्भात गेला आणि त्याच्यात गर्भ वाढ होऊ लागली. 12 वर्षाचा मुलगा त्या उकिरड्यात तयार झाला. 12 वर्षाच्या नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा भिक्षाटन करण्याकरता त्या नगरीमध्ये आले. आठवण झाली, अरे आपल्याला ह्या बाईला आपण 12 वर्षापूर्वी शिवाचा भस्म दिला होता म्हणे. पाहू म्हणे तिला पुत्र संतती केवढी मुलगा झाला, कसा झाला म्हणे, आपण विचारून बघू. ये पहा असे चेहरे जरा टवटवी ठोवा, जांभळ्या लागल्या द्यायला. मला असं कोणी जांभळ्या द्यायला, कथेत आळस दिला, कथेत डिस्टर्ब झाला, मला मूड खराब होतो. बारा वर्षाच्या नंतर नाथ तिथं आले. बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कफणीवाला. 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 बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कफणीवाला.
आहे शिवाचे खरे हे पुत्र नाही जमले कोणाशी सूत्र आहे शिवाजी खरे हे पुत्र नाही जमले कुणाचे पुत्र नात भक्ती लई पवित्र नात भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र नाथ भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र बळ ही गावरे त्याला नाथ भगव्या कपणी माला बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपणी माला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपनीवाला भस्म लावून या कपाळी बाळ रुद्राक्षाची गळी लावून या कपाळी बाळ रुद्राक्षाची गळी भस्म लावून या कपाळी बाळ रुद्राक्षाची गळी लावून या कपाळी बाळ रुद्राक्षाची गळी अलख निरंजनाची आरोळी त्याच्या काखेमध्ये आहे जोळी अलख निरंजनाची अरुळी त्याच्या काखेमध्ये आहे डोळे आवाज चिमट्याचा हात झाला नाथ वगैरे कपडीवाला आवाज चिमट्याचा हात झाला नाथ वगैरे कपडीवाला आवाज चिमट्याचा हा झाला रे नाथ भगव्या कपनीवाला आवाज चिमट्याचा हा झाला रे नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपडीवाला बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कपडीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपनीवाला कपडीवाला भगव्या कपनीवाला बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कफणीवाला भस्म लावून या कपाळी माळ रुद्राक्षाची गळी अलख निरंजनाची आरोळी त्याच्या काखेमध्ये आहे जोळी आवाज चिमट्याचा हा झाला नाथ भगव्या कफणीवाला महाराज पुन्हा त्या ठिकाणी आले 12 वर्षाच्या नंतर ही आदिनाथ परंपरा नाथ संप्रदायाची परंपरा फार पवित्र आहे हिचा उल्लेख श्रीमद भागवतापासून आला भागवतातले नवनारायण हेच त्या ठिकाणी नवनाथ आहेत ही परंपरा फार श्रेष्ठ आहे त्यांचे पुढे 84 सिद्ध अशी परंपरा गोड परंपरा आहे ती परंपरा आपल्या बाबापर्यंत चालत आली संबदेव नमः पार्वती पतये शिव हर हर बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कफणीवाला आले आवाज दिला त्याच वाड्याच्या समोर गेले आदेश तीच बाई पुन्हा रडत बाहेर डोळ्याला पाणी ती म्हणली पहिला होत नव्हता म्हणून रडत होती आता झाला तरी काय झालं म्हणून रडायला ती म्हणजे महाराज झालाच नाही ती म्हणजे कसं काय नाही झाला मी तुला तो भस्म दिला होता तो माझ्या शिवाचा भस्म होता शिवाचा प्रसाद होता तो सामान्य भस्म नव्हता काय केला म्हणे तो भस्म ग्रहण केलास का म्हणे नाही मग माझी बहीण म्हणे फेकून दे म्हणून फेकून दिला म्हणे कुठं फेकलास म्हणे जिथं गाईची राख टाकते त्या उकिरड्यावर शेणाची राख टाकते म्हणे चुलीतल्या तिथं टाकून दिलाय म्हणे चल म्हणे दाखव मला बाई पुढे चालली महाराज मागे चालले सरळ नगर माग पहाडा चालला उकिरड्याजवळ गेली नाथांनी चिमट्याचा स्पर्श त्या ठिकाणी उकिरड्याला केला आणि आवाज दिला उठ जा गुरु गोरखनाथ आणि 2 भागामधून उकिरडा फाकला
12 वर्षाची तेजस्वी गोरी पान काळे कुरळे के दंडक मंडल चिमटा धारण केलेली मूर्ती बाहेर आली. बाईनं पाहला हा तर माझा मुलगा म्हणे भस्मना तयार झालेला. आली माझा मुलगा म्हणून जवळ केली. महाराज म्हणले तुझा नाही म्हणे, तुला दिला होता प्रसाद पण घेता आला नाही म्हणे तुला. हो म्हणे माग 12 वर्षापूर्वी सांगितलं होतं आता झोळी रिकामी जाणार नाही, माझा शिष्य म्हणून सोबत घेऊन चाललोय म्हणेला झोळीमध्ये. हा भस्माचा प्रताप गोरखनाथांचा जन्म या भस्मापासून झाला. सांबदेव नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. इतका भस्म श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. बघा एक सिंहकेतू नावाचा राजा होता आणि ते सिंहकेतू नावा राजाकडं त्या ठिकाणी भगवान शिवाचं शिवलिंग होतं. ते असं शिवलिंग होतं की तो भगवान शिवाचा इतका उपासक होता शिवगणांनी त्याला ते शिवलिंग दिलं होतं. पण उपासना करण्याकरता त्याला दररोज ताज्या जळालेल्या चितेचं भस्म उपासना करण्याकरता पूजा करण्याकरता लागत होता. आणि मग काय झालं, हा सिंहकेतू नावाचा राजा बऱ्याच दिवस त्याच्याकडे ते शिवलिंग कुठं जरी गेला सोबत ते शिवलिंग घेऊन जायचा पूजा करता. एक दिवस तो राजा शिकार करण्याकरता अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर तो शिकार खेळू लागला. आणि शिकार करत असताना त्याच्यावर काही प्राणी हल्ला करू लागले. आणि त्या हल्ल्यामध्ये सर्व त्या ठिकाणी शिपाई मागं पडले. आता माझा प्राण कोण वाचवणार म्हणून त्याला चिंता पडू लागली. कोणी आहे का माझा प्राण वाचवा, हे प्राणी माझ्यावर हल्ला करतायत. म्हणून तो आरडाओरडा करू लागला. आणि त्याच त्या ठिकाणी जंगलामध्ये एक नीळ त्या ठिकाणी एक राजा शंभर नावाचा राजा त्या जंगलामध्ये राहत होता. भिलांचा राजा, आदिवाशांचा राजा त्या जंगलामध्ये राहत होता. त्यानं त्या राजाचं प्राणाचं रक्षण केलं. सिंहकेतू नावाचा राजाच्या प्राणाची सुटका झाली. आणि मग सिंहकेतू नावाच्या राजाने विचारलं, हे शंभरा सांग म्हणे तुला आज माझ्याकडून काय पाहिजे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, धन द्रव्य काय पाहिजे ते माग म्हणे, तुला तू म्हणत असेल तर काही देतो. ते म्हणे काही नका देऊ, तुमच्याकडे जे दिसतंय ना म्हणे ते शिवलिंग मला द्या म्हणे. अरे काय मागितलंस म्हणे तू, अरे साक्षात माझ्या महादेवाला तू माझ्याकडून मागून घेतलं. एखादा आपल्यासारखं येडपट असतात म्हणलं असतं राजाला मला इतकी जमीन द्या, तितकं सोनं द्या, तितकं धन द्या, द्रव्य द्या. माणसाला मागायची अक्कल असली पाहिजे. ती म्हणे तुमचा महादेवच मला द्या म्हणे. अंतकरण दुःखी झालं थोडं राजाचं. अरे मागितलं तरी काय, माझा शंभू महादेव मागून घेतलाच म्हणे, पण वचन दिलंय द्यावंच लागेल. पण ऐक याचं पूजा विधान काय, दररोज याला ताज्या जळालेल्या चितेचा भस्म अर्पण करण्याकरता लागतो म्हणे. ठीक आहे, पण मला हे शिवलिंग पसंत पडलं म्हणे, शिवलिंग मी घेऊन जाणार. शंभर नावाचा राजा ते शिवलिंग घेऊन घरी आला. नित्य नियमानं शिवाचं पूजन करावं, नित्य नियमानं पंचोपचार त्या ठिकाणी पूजन करावं, अभिषेक पूजन करावं, बिल्वपत्र अर्पण करावे आणि सुंदर त्या ठिकाणी भस्म अर्पण करावा. दररोज शिवाची सुंदर अशी दैदिप्यमान पूजा करावी. नित्य नियम चालू झाला. आणि आपल्या वारकरी संप्रदायात नियमाला फार महत्व आहे. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. नियमाला फार महत्व आपल्या संप्रदायामध्ये. महादेवाने एक दिवसाची परीक्षा घ्यायची ठरवली. थोडी मती, थोडीशी माया टाकली मतीवर, बुद्धीवर. सगळे पूजेचं साहित्य सोबत घेतलं ना, आज भस्मच आणायचा विसरला. भगवान शिवाची दैदिप्यमान पूजा त्या ठिकाणी राजा करू लागला. पंचोपचार अभिषेक केला, पंचोपचार पूजन केलं, पंचोपचार त्या ठिकाणी सर्व प्रकारानं त्या ठिकाणी भगवान शिवाची स्तुती करू लागला.
नमो ये भूत भूतनाथ नंदीश्वर श्री हरे बहत गंग शिर फरे जटा उतंग फर फरे हिमालये उमा सहित शोभितं निरंतरं नमामि महेश्वरं नमामि शिव शंकर त्रिताप पापचारणं प्रभाव धर्मधारणं समस्त सृष्टिधारणं मंगल्य मृत्युकारणं अनादि अनशुतोष दुर्जति दुरंतरं उमापति महेश्वर चला उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं अगम अनादि आशुतोष दुर्जति दुरंतरं उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं बलेय भूत भूतरं महस्तरस्त भंगमे श्मशान घाट वासिनं भूत प्रेत संगमे करंत हस्त घोरनाथ डंकरं उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं गले भुजंग मुंडमाल भाल चंद शोभितं मयंक भाग्य दर्शकांत भक्त चित्त लोभितं आनंद कंद ध्यानमस्त ओंकार उच्चरं उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं धरि त्रिशूल हातनाथ दक्षयज्ञ खंडितं त्रिमंड घोर गर्गरं तांडव नृत्य पंडितं देवादिदेव भव्य दिव्य भासकं भयंकरं उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं अजर अमर त्रिपुरहरं करं त्रिशूलधारणं संसार पापनाशनं भव्य व्यतितारणं भजन्त सर्वशिरहरे सुरासुरं धुरंधरं उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं सोमेश्वरा नागेश्वरा श्री मल्लिकार्जुनेश्वरा सोमेश्वरा श्री मल्लिकार्जुनेश्वर महाकालम ओमेश्वर विश्वेश्वर विश्वेश्वर केदार भीम वैद्यनाथ ब्रह्म चक्राधीश्वर उमापति महेश्वर नमामि शिव शंकरं प्रसन्न हो परमपिता अनुपदानदायितं प्रसन्न हो परमपिता अनुपदापदायितं नमः शिवाय भक्तदुर्गदायितं नमः अलग्निरञ्जनं श्याममङ्गलं करं उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं भूतरंगमे रहस्तमस्तभंगमे श्मशान घाटवासिनं भूतप्रेत संगमे करंतहस्त घोरनाद डमरुटटंकरं उमापति महेश्वरं नमामि शिव शंकरं 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 नमामि शिव शंकरं नमामि शिव शंकरं सुंदर भगवान शिवाची तडकडी पूजन करू लागला सोमेश्वरा नागेश्वरा श्री मल्लिकार्जुनेश्वरा भगवान शिवाचं पूजन करू लागला आणि आता भगवान शिवाला भस्म अर्पण करायचं पाहू लागला आज पूजेमध्ये सर्व काही आणलंय म्हणे पण भस्मच आणायचं राहिला भस्मच विसरला आणायचा चिंता पडली अरे बापरे आज केवढं मोठी भूल पडली म्हणे आपल्याला काय आपली मती भ्रष्ट झाली म्हणे आज भस्मच आणायचं विसरलं शिवपूजनामध्ये काय करावं नीळ म्हणे अरे आज पूजनामध्ये भस्मच नाही स्वतःच्या पत्नीला सांगितलं मालकाचं पूजन चालू आहे पूजनामध्ये भंग येईल भस्म भेटला नाही भस्म आणला नाही मागा पुढं पाहिलं नाही काय केलं स्वतःच्या शरीराला आगणी लावला नीळमणीनं
स्वतःच्या शरीराला अग्नी लावला नीलमणीनं. धो धो करी शरीर जळू लागलं. आणि पाहता पाहता भस्माचा ढिगार झाला आणि स्वतःच्या पत्नीचा शरीराचा जळलेलाच भस्म घेतला महादेवाला व्हायला. परमपिता म्हणले, काय बघताय तरी म्हणे माझे, मला भस्म अर्पण करण्याकरता स्वतःचा देह समर्पित केला म्हणे नीलमणीनं. पण इतका शिवभक्तीमध्ये तल्लीन झालेला, भाविभोर झालेला, त्याला माहितीच नाही पत्नी जळाली, तिचा भस्म आपण अर्पण केला. संपूर्ण शिवपूजन झालं. आता भगवान शिवाचा त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करायचं. आणि दररोज नैवेद्य पूजा झाली का नैवेद्य आणून द्यायचं काम नीलमणीनं करायचं. म्हणून रोजच्या सारखा आवाज दिला, नीलमणी देवाची नैवेद्याची वेळ झाली म्हणे, आरती करायची, नैवेद्य घेऊन ये. आता नीलमणीचा भस्म झाला, नीलमणी कडून नैवेद्य घेऊन ये. आवाज दिला, ए नीलमणी येत का नाही? अरे लवकर ये बाबा. अरे देवाच्या नैवेद्याची वेळ झाली म्हणे, पूजेला उशीर होतोय, मालक उपाशी आहेत, नैवेद्य घेऊन ये. माझ्या मालकाची कृपा झाली. माझा परमपिता परमेश्वर महादेव परमाराध्य कृपाळू दयाळू ज्या नीलमणीचा भस्म झाला, आतून नैवेद्याचं ताट घेऊन बाहेर आली. हा भस्माचा प्रसाद आहे. भगवान सांब सदाशिव प्रसन्न झाले आणि उमाई सहित दर्शन देण्याकरता त्या भिल्लाच्या घरी, व्याधाच्या घरी प्रकट झाले. पाहिला माझ्या महादेवाला, नेत्रातून अश्रू अनावर झाले. विचारलं, हे शंभरा काय पाहिजे तुला? अरे तुझ्या भक्तीला नीलमणी मी प्रसन्न आहे म्हणे, सांग तुला काय देऊ? म्हणे आता मागायचंच काय शिल्लक राहिलं, ज्याच्या करता सगळा आत्ता जीवनभर करायचं. योगी तपी जप ध्यान धारणा करतात, त्यांच्या लवकर स्वप्नात येत नाहीत म्हणे. माझ्या समोर उभे आहेत, मागायचं काय शिल्लकच राहिलं नाही म्हणे, मागायला काही. तुम्हीच आज माझ्या पुढे उभे आहेत म्हणे मालक, आता काय मागायचं म्हणे तुम्हाला? जगाचा मालक माझ्या पुढे म्हणे, आता मागणंच विसरले म्हणे. फक्त आता काय, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. रामरूप डोळ्यातून पाणी आलं, अंगावर शहारे भराले जगत पिता. आता जगामध्ये मागण्याचं काही शिल्लक राहिले म्हणे, ज्याचा करता अट्टहास करायचा तो समोर उभा आहे. आमची शिवभक्ती त्या ठिकाणी पुण्य पावन झाली म्हणे. साक्षात तुम्ही आम्हाला दर्शन द्यायला आले, याच्यापेक्षा काय पाहिजे म्हणे आम्हाला. त्यावेळेस प्रभूनं वरदान दिलं, शंभरा तुझं हे नीलमणी, तुझं केलेलं हे शिवभक्ती व्यर्थ जाणार नाही म्हणे. ज्या ज्या वेळेस माझ्या कथा सांगितल्या जातील, त्या त्यावेळेस तुझा नाम उल्लेख माझ्या कथेमध्ये होईल म्हणे. नीलमणी जाऊन सत्ययुग गेलं, त्रेता गेला, द्वापर गेला, कली चालले, तरी सुद्धा नीलमणीचं आज नाव जिवंत या शिवपुराणामध्ये आहे. हा शिवाचा प्रसाद आहे. जिवंत माणसाचा भस्म उद्धार करेल नवल नाही. एखादं किती पापी असू द्या, ते पापी जरी मेलं आणि त्याच्या प्रेताला जरी भस्म लावलं तरी सुद्धा ते शिवलोकाचा अधिकारी होत. एक दरिद्री मेलं गावात, असतेच काही काही दरिद्री गावात, इथं नाहीत. इतके दरिद्री असतात काही काही, त्यांना सप्ताह चालू झाला तरी भोंगे बंद करा, झोपा येत नाही. त्यांच्या इतके दरिद्री तेच. चांगल्या कामात आडे येणारी त्यांना दरिद्री म्हणायचं. चांगल्या कामात आडे येणारे बघा तुम्ही, मांजर आडवी गेली तरी माणसाचं 100% काम होतंय. मांजर आडे गेल्याने काय होत नाही, फक्त माणूस एखाद्या कामात आडवा गेला नाही पाहिजे. एक तर माणूस काय एखाद्या कामात आडवा गेलं, ते काम बिघडलं म्हणून समजा. मांजर आडवी गेलीच काय होत नाही, माणूस आडवा नाही गेला पाहिजे. एक दरिद्री मेलं, पण त्याला कोणी त्याचा अंत्यसंस्कार कोणी करीना, काही नाही. असं प्रेतेचं जंगलात पडलं असं. ते कुत्रे ते असे ओढीत न्यायचे, ओढीत आणायचे. आत्मा मात्र यमदेव घेऊन गेले. आता पापच केलं होतं, तिथं काय पुण्यवान कोणी न्यायला येईन काय? शिवदूत येते काय न्यायला? पाप केलं, यम आले न्यायला. आणि यम काय आपला पाहुणा आहे का? नाही. त्या यमाशी करुणा असा धोपटीत रेमटीत चालीला. मारिती जोडीती तोडीती निष्ठूर, मारिती तोडीती जोडीती निष्ठूर, मारिती जोडीती तोडीती निष्ठूर, मारिती जोडीती तोडीती निष्ठूर, मारिती तोडीती जोडीती निष्ठूर, मारिती तोडीती
हरकी जोडीची जोडीची तोर हरकी जोडीची जोडीची तोर ती यमदूतानं चलिलं रस्त्याने ती आत्मा उडीत चालिला आणि प्रेत इकडं ते काय पण ते प्रेतासोबत एक घटना घडली. झालं काय, ते प्रेत असं रस्त्यावर पडलं होतं आणि तिथं पलीकडे एक महादेवाचं मंदिर होतं आणि तिथं पुजारी आपली रोजची पूजा झाली की उत्तर दिशेला निर्माल्य टाकायचे, लावलेला आदल्या दिवशीचा भस्म बेलपत्र हे सगळं तिकडं पाठीमागं टाकून द्यायचे. मग ते कुत्रे काय करायचे, त्या निर्माल्यात लुळून यायचे आणि महादेवाच्या पिंडीला स्पर्श झालेला भस्म त्या कुत्र्याच्या अंगाच्या केसाला लागायचा आणि ते कुत्रे यायचे आणि याचं जिथं प्रेत पडलं का त्या प्रेतावर येऊन आपलं अंग झटकायचे आणि त्या कुत्र्याच्या अंगाला लागलेली भस्माची राख त्या प्रेताच्या अंगावर पडली. मेलेल्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाला. परिणाम तिकडे यम आत्मा घेऊन चालले होते का रस्त्यातच शिवदूत आडवे झाले. स्टॉप, व्हेर आर यू गोईंग? कुठं चाललात म्हणे तुम्ही? म्हणजे मी कथा सांगतो म्हणजे तुम्हाला येडपट समजू नका बरं का हा, कारण मी स्वतः एक इंजिनियर माणूस आहे. व्हेर आर यू गोईंग? कुठं निघालात म्हणे तुम्ही आत्मा घेऊन? ती यमदूत म्हणले डोंट डिस्टर्ब मी. आमच्या वाटेत कशाला विघ्न आणता म्हणे. आम्ही चाललोय म्हणे आत्मा घेऊन. कुठं? यमपुरीला. पुण्यवान नाही ना म्हणे, पापी आहे. मग यमपुरीला घेऊन चाललोत म्हणे. अरे कोण म्हणतंय पापी म्हणे? म्हणे आम्ही म्हणतोय पापी. हे पा म्हणे त्याचा रेकॉर्ड सगळा. शिवदूत म्हणले पोरा हो शिवपुराण काढा रे. काढलं. हा काढा म्हणे त्याच्यातला शिवपूजनाचा अध्याय. काढा म्हणे त्याच्यातला भस्माचा अध्याय. काय सांगतोय म्हणे? मेल्यावर प्रेताला जरी भस्माचा स्पर्श झाला तरी सुद्धा त्याला शिवलोकाची प्राप्ती. हा घ्या म्हणे पुरावा, सोडा म्हणे त्याला. मेल्यावर भस्माचा स्पर्श प्रेताला झाला तरी सुद्धा त्याचा उद्धार झाला. नियमाच्या तावडीतून शिवगण प्रेत घेतलं, कैलासाला घेऊन गेले हा भस्माचा प्रसाद. म्हणून शिवपूजनामध्ये भस्माला अत्यंत महत्त्व प्रतिपादन करून सांगितलं. शिवपूजनातली दुसरी वस्तू अत्यंत प्रिय शिवाला तो भस्म. सांबदेव नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. आता भजन होईल. सर्वांना छोटे छोटे